नाही काढत ती. फोटो नाही काढत. कुठे चालले? कुठे चालले तू? बूर हे लावले का सीट बेल्ट वगैरे? हो. तू झोपून घे झोपायचं तर. हा लोड आणला ना तो. लोड कुठे? अकरा काय दाखवते? 10:56 पोहोचलो. असं दाखवते का? पण नाही 12 वाजते 1 वाजत 1-1:30 आपण जेवण वगैरे असतं ना. नका. थांबत बाद झालं ना. किती करते? बोला गणपती बाप्पा मोरया. बोल. मोरया बोल. मोरया. पिलू त्यातले तर डबा दे ना. तुझा बघ आहे तो दे डबा जरा. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो. मी संध्या सोनावणे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आत्ता आमचा प्रवास चालू आहे. कुठला निशू? कुठे जायचं आपण? नैनिताल ना. नैनितालचा आमचा प्रवास चा चालू आहे, उत्तराखंडचा. आणि अचानक प्लॅन झालाय आमचा जाण्याचा एका दिवसात. आणि आता आम्ही निघालोय इथून. आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आम्ही 1-1.5 तासात आता पोहोचू आम्ही. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. हे हायवे बघा किती हिरवेगार आणि एकदम मस्त वाटत होता. आणि इथे एक साईडच हायवे चालू होता आणि एक साईड बंद होतं. ते गंगाजल नेतात ना कावड, ते चालू होतं. सोमवारचं न्यायचं होतं कारण की श्रावणी सोमवार असतं ना त्यावेळेस इथे घेऊन जातात ते. सिया इथे आता आम्ही नाश्त्याला थांबलोय. 8 वाजायला आले. सिया कसा? सिया इथे आम्ही जेवायला थांबलो होतो. सकाळी 8 वाजताच थांबलो होतो. 5 वाजता निघालो होतो. काय खाल्लं नव्हतं तेव्हा खूप भूक लागली. तेव्हा छानसं हॉटेल होतं हे, तिथे थांबलो. आणि त्या ॲक्टिव्हिटी पण खूप होत्या, पण सकाळी आम्ही लवकर गेलो त्यामुळे सगळं बंद होतं इथे. आणि त्या आतमध्ये हॉटेल होतं आणि ते आम्ही जे खाल्लं नाश्ता वगैरे केला. आणि खा तुम्ही पराठा. सिया तू नाही खाल्लं पराठा? जा का बाबांची तर पण खेळायचं चाललंय. इथे ड्रॉइंग छान काढलेत. हां ए मांजर. सिया इकडे ना माझ्याकडे. माझ्याकडे ये. असू दे ना, दीदीला पण घ्यायचं असतं. मारायची नाही दीदीला. दीदी म्हणतात. इथे मुली झोपल्या होत्या, नाश्ता वगैरे करून झाल्या आणि झोपल्या होत्या इथे. याच्या थकलेल्या. सकाळी लवकरच उठवलेली त्यांना 4 वाजता. मग इथे त्यांनी नाश्ता वगैरे केले आणि एकदम झोपूनच घेतलं त्यांनी. आणि नंतर पूर्ण जी ट्रॉफिक लागलेली ना, मुराबादमध्ये आम्ही शिरल्यानंतर खूप ट्रॉफिक होती बघा. तिथं तुम्हाला दाखवते रेड लाईन. किती वेळ आम्ही थांबलेलो तिथे. जसं
हे ते बघा ना, माझी छोटी मुलगी इतकी एन्जॉय करत होती ना, डान्स लावलेला पण आवाज नाही येणार तुम्हाला गाण्याचा, आणि खूप नाचत होती आणि खूप मजा करत होती. आणि हे मुरादाबादचे हे मार्केट आहे, खूप मोठा मार्केट आहे आणि मुरादाबाद खूप मोठा शहर आहे तिकडे, म्हणजे एरिया आहे तो. म्हणजे आम्ही जवळजवळ 2 तास तिथंच होतो मुरादाबादमध्ये. 2 मार्केट लागले त्यांचे, एवढे मोठे मोठे मार्केट आहेत आणि सगळे मॉमेटन लोक आहेत त्या साईडला. आणि सगळ्यांच्या दुकानात सगळे झेंडे आणि त्यांनी सायकली, लहान लहान मुलांनी सायकली सजवलेल्या झेंड्यानी, स्टिकर लावलेले गालावर असे. शाळेत पण आम्ही सकाळच्या लवकर गेलो, त्यामुळे आम्हाला सकाळी पण ते परेड वगैरे करतात ना, ते सगळं म्हणजे बघितलं आम्ही तिकडे. छान वाटत होतं, वातावरण एकदम भारी वाटत होतं सकाळ सकाळ त्या साईडला. आणि बाहेर एकदम फ्रेश हवा, म्हणजे काही हे नाही, केमिकलचं वास नाही काय, एकदम फ्रेश एकदम. असे ते धुकं पडलेलं ना, त्यास आपल्या जवळून जात होतं, गाडीच्या जवळून आणि असं तोंडावरून असं. आणि इथे आम्ही चेक नाक्याला थांबणार होतो. टोल होता हा, इथून डायरेक्ट नैनितालचा रस्ता आहे, इथून असं टोल भरला की सरळ आहे. नंतर पूर्ण घाट आहे, थोड्या वेळाने एकदम थोड्या वेळ सरळ आहे, नंतर घाट आहे. आम्ही इथे टोल भरलं आणि मग सरळ असं नैनितालला जायचा रस्ता आहे हा. मध्ये मध्ये अशी छोटी छोटी मोठी गावं आहेत तिथे पण असे. नंतर पूर्ण असं जंगलच आहे, एकदम असं स्ट्रेट जंगल आहे. आणि खूप वातावरण इतकं सुंदर आणि इतकी मजा आली ना, आणि खूप भारी वाटलं आम्हाला. आम्ही फर्स्ट टाईम गेलेलो तिकडे. चला 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 आतमध्ये चला, बसा बसा, हळूहळू चला, हलू पिलू पकड असं. चल जाऊ श्या, आतमध्ये जातेस या, इथे बसते का दीदीकडे जाते? जाल मग जा आतमध्ये, ती पण दीदी देते, दरवाजा उघड, शिरा आतमध्ये. हे बटरफ्लाय बघ केवढा जवळ आलेला इथे आता आमचे घाट चालू झाले होते वरती जाण्याचं. आणि एकदम वरती आम्ही टोकाला जाणार होतो. ते खालून म्हणजे आम्ही तिथे थांबलेलो ना, मक्का वगैरे घेतला, तिथून वरती 30 किलोमीटर वरती जायचं होतं. आणि 2 तास लागले आम्हाला वरती जायला. इतके घाट आहेत आणि इतकं सुंदर वातावरण आणि एवढं धुकं ना, खूप बघण्यासारखं आहे तिकडे नैनितालला. म्हणजे खूपच उत्तराखंड इतकं सुंदर आहे ना, कधी तुम्ही गेलात ना तर नक्की जा. पण 4-5 दिवसाची सुट्टी काढून जा. असे 2 दिवस किंवा 3 दिवस सुट्टी असेल तर अजिबात जाऊ नका, ते दिवस तुम्हाला अजिबात पुरणार नाहीत. गेलात तर ना 4 किंवा 5 दिवस जा. खूप सुंदर आहे तिकडे बघण्यासाठी, खूपच. पहिल्यांदा आले ना निशू घाटामध्ये. कुठे येऊरला घेऊन वेगळा घाट आहे. घाट चढतोय त्यामुळे सगळे शांत मी आता तुम्हाला रूम दाखवते आमची. आम्ही आता रूम घेतले इथे
पोचले आम्ही 1:30 वाजता. इथे टी व्ही आहे छोटीशी, इथे फोन आहे, कपाट आहे इथे, आणि हा असा बेड आहे. छोटीशीच रूम घेतले. इथे असं इकडे बाथरूम आहे, इकडे मिरर आहे असा, इथे सिया आहे, आणि इकडे छोटासा म्हणजे बाल्कनी टाईप आहे. इथे लावले का, इकडे बाल्कनी अशी थोडीशी दिलेली आहे, आणि वरती मस्त व्यू आहे बघा, केवढा भारी आहे. सगळी झाडांनी आहेत, फुलं आहेत तिकडे, असं आहे. हां कसं आहे सिया, छान आहे. चला आतमध्ये, म्हणजे छोटासा रूम घेतला आहे मी इथे. असं इथे आता कॉफी करायची चालू आहे निशूची. सिया आतलं हे करूया, निशू सिया थांब. इथे कॉफी करायची चालले. ते भेटून दोघींचे चाललंय मस्ती. असा छोटासा रूम होता. आता इथे हातपाय वगैरे धुणार, फ्रेश होणार छानसं, आणि मग मी बाहेर जेवायला जाणार आहोत. आणि मी इथे जेवढं काय आहे ना ते आज संध्याकाळपर्यंत फिरणार, आणि मग सकाळी निघणार आणि दुसऱ्या मंदिर एक बघायचं आहे, तिकडे जाणार. 2 दिवसाची आमची ट्रिप आहे अशी ही आजची, अचानक झालेली आहे. इथे सिया बसले, सिया बसले इथे.